हॅलो एव्हरीवन. माय मराठी शब्दकोशमध्ये मी स्नेहल तुम्हा सर्वांचे स्वागत करते. मित्रांनो, रोज आपण नवीन नवीन शब्द आणि त्याचे अर्थ बघत आहोत. तसेच त्याचे समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द देखील बघत आहोत. असेच नवीन नवीन शब्द आणि त्याचे अर्थ बघण्यासाठी आपली व्होकॅब्युलरी इम्प्रूव्ह करण्यासाठी लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा. शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल. चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. आज आपल्या सिरीजचा 35वा दिवस आहे मित्रांनो. तर आजचा आपला पहिला शब्द आहे फ्लरिश, म्हणजे फुलवणे किंवा समृद्ध होणे किंवा उत्कर्ष साधणे. याचेच समानार्थी शब्द बघूया. थ्राईव्ह म्हणजे समृद्ध होणे, चांगले आणि यशस्वी होणे. दुसरा शब्द प्रॉस्पर म्हणजे समृद्ध होणे, आर्थिकदृष्ट्या यशस्वी होणे. याचेच विरुद्धार्थी शब्द बघूया. डिमिनिश म्हणजे कमी होणे, कमी होणे किंवा घट होणे. दुसरा शब्द डिक्लाइन म्हणजे घटणे, चांगल्या स्थितीतून घसरण होणे. याचेच उदाहरण बघूया. द कंपनी कंटिन्यूज टू फ्लरिश डिस्पाइट इकॉनॉमिक चॅलेंजेस. आर्थिक आव्हान असूनही कंपनी समृद्ध होत आहे. नेक्स्ट वन फुटस्टेप म्हणजे पाऊलखुणा किंवा पावलांचे ठसे. याचेच समानार्थी शब्द बघूया. थ्रेड म्हणजे पाऊल ठेचणे, पावले चालताना ज्या ठिकाणी ठेचली जातात. दुसरा शब्द ट्रॅक म्हणजे ठसा, पावलांच्या ठशांचा मागोवा. याचेच विरुद्धार्थी शब्द बघूया. स्टॅग्नेशन म्हणजे ठप्पपणा, कोणत्याही हालचालींचा अभाव. दुसरा शब्द स्टिलनेस म्हणजे शांतता, कसलीही चळवळ न होणे. याचेच उदाहरण बघूया. वी फॉलोड द फुटस्टेप्स इन द स्नो टू फाइंड द लॉस्ट हायकर. आम्ही हरवलेल्या ट्रेकर्सला शोधण्यासाठी बर्फावरच्या पाऊलखुणांचा मागोवा घेतला. नेक्स्ट वर फॉरबिड म्हणजे मनाई करणे किंवा बंदी घालणे. याचेच समानार्थी शब्द बघूया. प्रोहिबिट म्हणजे निषेध करणे, कसलीही गोष्ट करण्यापासून थांबवणे. दुसरा शब्द बॅन म्हणजे बंदी घालणे, कसलीही गोष्ट पूर्णपणे थांबवणे. याचे विरुद्धार्थी शब्द बघूया. अलाव म्हणजे परवानगी देणे, कसलीही गोष्ट करण्यास मुभा देणे. दुसरा शब्द परमिट म्हणजे अनुमती देणे, कसलीही गोष्ट करण्याची परवानगी देणे. याचेच उदाहरण बघूया. द टीचर फॉरबिड स्टुडंट्स फ्रॉम युझिंग फोन्स इन क्लास. शिक्षक वर्गात फोन वापरण्यावर विद्यार्थ्यांना मनाई करतात. नेक्स्ट वर फोरमोस्ट म्हणजे मुख्य, सर्वात महत्वाचे किंवा अग्रगण्य. याचे समानार्थी शब्द बघूया. लीडिंग म्हणजे आघाडीवर असलेला, प्रमुख किंवा पुढे असलेला. दुसरा शब्द प्रिन्सिपल म्हणजे मुख्य, सर्वात महत्वाचा किंवा प्रमुख. याचे विरुद्धार्थी शब्द बघूया. लास्ट म्हणजे शेवटचा, अखेरचा किंवा सर्वात मागे असलेला. दुसरा शब्द मायनर म्हणजे गौण, कमी महत्वाचा. याचे उदाहरण बघूया. द फॉरमोस्ट प्रायोरिटी इज टू कम्प्लीट द प्रोजेक्ट ऑन टाइम. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे प्रकल्प वेळेवर पूर्ण करणे. नेक्स्ट वर फोरसी म्हणजे पाहणे किंवा पूर्वकल्पना असणे किंवा भविष्यवाणी करणे. याचे समानार्थी शब्द बघूया. एंटिसिपेट म्हणजे अपेक्षा करणे, भविष्याचा विचार करून काहीही घडण्याची अपेक्षा करणे. दुसरा शब्द प्रिडिक्ट म्हणजे भविष्यवाणी करणे, आगामी घटनांचे अनुमान करणे. याचे विरुद्धार्थी शब्द बघूया. इग्नोर म्हणजे दुर्लक्ष करणे, कसलीही गोष्ट न पाहणे किंवा विचार न करणे. दुसरा शब्द ओव्हरलुक म्हणजे दुर्लक्ष करणे, कसलीही गोष्ट न पाहणे किंवा गमावणे. याचेच उदाहरण बघूया. द वेदर एक्सपर्ट फोरसी हेवी रेनफॉल नेक्स्ट वीक. हवामान तज्ज्ञ पुढील आठवड्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवतात. तर हे होते आजचे काही शब्द. उद्या परत भेटूया नवीन शब्दांसोबत. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.